हॅलो फ्रेंड्स, गाडी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सिंपल लॉंग कुर्तीची ते कटिंग बघणार आहोत। मी इथे अस्तर घेतले 2 मीटर, मेन फॅब्रिक घेतले आपण इथे 2.5 मीटर। तर आता आपण आधी अस्त्रावरती कटिंग करूया, मग आपण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत। तर 4 कापडात आधी आपल्याला याची घडी घालायची। तर इथे बघा आपण तर 4 कापडात आपण याची घडी घातली, बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली। तर इथे बघा आपण 4 कापडात घडी घातली। कापड इथे खालीवर असेल तर आपल्याला या पॉइंटला बघा आधी आपण शोल्डरला एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। जेवढा शोल्डर याचा निम्मा पार्ट आपल्याला इथे टाकायचा आहे। तर बघा इथे आपलं पूर्ण शोल्डर 15 इंचाचं आहे, तर आपण 7.5 वरती एक पॉइंट घेऊया। मुंड्यासाठी इथे मी 7 इंचावरती पॉइंट देते। चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। चेस्ट वगैरे आहे 36 इंचाचा, तर 9 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 2 इंचची मार्जिंग, बिग साईज आहे त्याच्यामुळे मार्जिंग आपण इथे जास्त ठेवतो। आता बघा इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करता, मी तिरकशी अर्धा इंच आपण आतल्या पॉइंटने मार्क करूया आणि सरळ लाईन ड्रॉ करायची। आता उंची विषयी, आता अस्तराची मेन फॅब्रिकपेक्षा उंची कमी असणार आहे, त्याच्यामुळे पूर्ण वापर आपण अस्तराचा करूया। गोलाई आता बघा जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तिथे आपण 1.5 इंच घेतलाय, जो आपला फ्रंट पार्ट आहे तिथे आपण 1 इंच घेतलाय। दोघेही आतल्या हाताने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। इथून खाली 7 इंचावरती कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर बघा आता कमर घेर आहे 32 इंचाचा, तर आपण 8 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे परत 2 इंचची मार्जिन। सेम सीट घेर साठी करायचं आपल्याला। इथून परत 7 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि सीट घेरचा चौथा पार्ट टाकायचा। सीट घेर आहे 40 इंचाचा, तर या पॉइंटला आपण 10 याचा आपण चौथा पार्ट घेऊया आणि 2 इंचची मार्जिन। जशी की आपण घडी घालून घेतली आहे, सीट घेर वाईज आपण याची घडी घालून घेतली आहे आणि जे एक्स्ट्रा वाले पॉइंट आहे ते आपण इथे सरळ या पद्धतीने आकार देऊन घेतलाय। आपण एक्स्ट्रा पॉइंटला आकार दिलाय। जेव्हा आपण फायनल फिटिंग टाकतो, जो आपला फिक्स वाला पॉइंट आहे तिथे सुद्धा आपल्याला फिटिंग न टाकता टेपच्या 2 लाईन एवढा आपल्याला साइड पॉइंट पासून याची फिटिंग टाकायची असते या पद्धतीने। तर हे झालं फिटिंग विषयी। त्यानंतर बघा आता गळ्याचा जो घेर आहे तो घ्यायचा आपण इथे 3 इंचावरती। 3, 3.5 तुम्ही घेऊ शकता। पाठीमागून जर पूर्ण बंद गळायचा आपण इथे 3.5 इंचाचा गळ्याचा घेरा घ्यायचा आहे। पाठीमागे हलकीशी 1 इंचची आपण इथे गोलाई घेणार आहोत आणि पुढचा जो पार्ट आहे तो या पॉइंटला आपल्याला 6 इंचाचा एक व्ही शेप आपण आकार घेणार आहोत। सरळ या पॉइंटला फक्त तिरकस व्ही आकारामध्ये आपण या पॉइंटने कट करणार आहोत। तर आपला पुढचा पार्ट आहे, हा आपला पाठीमागचा पार्ट आहे, पण आधी आपण एक्स्ट्रा पॉइंट इथे कट करून घेऊया। तर इथे बघा एक्स्ट्रा पॉइंट आपण कट करून घेतलाय आणि आता दोघेही पार्ट आपले इथे सेपरेट झाले, पुढचा आणि पाठीमागचा। त्यात आपल्याला करायचं काय, जो पाठीमागचा गळा आहे त्याची आपण कटिंग करून घेऊया आणि या पॉइंटला आता यातून आपण करायचं काय, पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे या पॉइंटला। आता हा जो पुढचा पार्ट आहे यात आपल्याला मुंड्याची जी अर्धा इंचची गोलाई आहे ती कमी करायची आहे आणि जो आपला आकार आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा आहे। इथे बघा आपण फ्रंट पार्ट पण आपलं रेडी। आता यात आपण करायचं काय, मेन फॅब्रिक इथे आपण याला अस्तर ठेवून पिनअप लावून आपण इथे याला रेडी करून घेणार आहोत। तर इथे बघा आपण अस्तर ठेवून घेतलंय आणि मेन फॅब्रिक सरळ ठेवलंय, त्याच्यावरती अस्तर आपण पूर्ण पिनअप करून घेतलंय आणि उंचीनुसार आपण पूर्ण याला कट करून घेतलंय। अस्तर मेन फॅब्रिक आपलं इथे कट झालंय। आता आपण स्लीव इथे कट करूया। तर दोघेही पार्टची आपण गळ्याची कटिंग इथे केलेली नाही, कारण आपण सरळ स्टिच करून अस्तर जे आहे त्यातल्या पॉइंटला आपण इथे फोल्ड करणार आहोत। यात बघला यात आपला जो उरलेला कापड आहे यात आपण स्लीव इथे कट करूया। तर कापड आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची आहे।
तर कापड इथे आपला खालीवर या पॉइंटला व्यवस्थित त्याला आपण 4 कापडामध्ये फोल्ड करून घ्यायचंय. ते बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेते. इथे खाली आपला कापड जो खालीवर त्याला आधी आपण एका पॉइंटला आपण याला सरळ ड्रॉ करून घेऊया. इथे बॉटम साठी मी इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेते. जेवढा आपलं बॉटम आहे त्याचं निम्म पार्ट टाकायचं. तर इथे बघा आपलं 6 इंचाचा पूर्ण बॉटमचं मेजरमेंट आहे. तर आपण इथे 3 घेऊया. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आता मी सरळ जेवढा कापड आहे तेवढी स्लीवची उंची घेणार आहे. तुम्हाला जेवढी हवी तेवढी घ्यायची. आता उंचीविषयी तुम्हाला सांगेन, या पॉइंट पासून जेवढी उंची आहे, आता बघा यातच पट्टी फोल्ड करायची आहे. तर आता याचं मेजरमेंट कैसं आपल्याला हे 21.5 इंचावरती दाखवतंय. तर इथे 1.5 इंच आपल्याला पट्टी फोल्ड करायला जाणार आहे. 21.5 आहे. तर इथे आपल्याला 1.5 इंच म्हणजे 20 इंचाची स्लीव आपली इथे रेडी होईल. यातही आपला अर्धा इंच शोल्डरमध्ये दाबलं जाईल 19.5 इंचावरती. जेवढी तुम्हाला इथे स्लीव हवी आहे तेवढं तुम्हाला इथे साधारण 2.5 इंच एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यायचंय. जर यातच तुम्हाला पट्टी फोल्ड करायची आहे. नसेल तर फक्त आपण इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर याच पॉइंट पासून वरती काठीतलं मेजरमेंट टाकायचं 3 इंचावरती. तिरकस गोलाई घ्यायची आहे. 36 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे. तर या पॉइंटला मी 8 वरती एक पॉइंट देते आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता यातही बघा, जर स्लीवला तुम्हाला इथे शोल्डर पॉइंटला सुनी किंवा प्लेट द्यायची, एक्स्ट्रा कापड असेल तर तुम्ही इथे साधारण एवढा, आता इथे बघा माझा 2 इंच म्हणजेच की 4 घडींचा आपण केलं तर साधारण दोघे स्लीवला 4 इंच एक्स्ट्रा आपला कापड आहे. तर आपण इथे 2-2 इंचाच्या दोघेही पॉइंटला स्लीवला प्लेट्स देऊ शकतो. त्यामुळे यात करायचं काय आपल्याला, याच पद्धतीने सरळ मी पूर्ण घेण्याचा वापर करत या पॉइंटला मेजरमेंट ड्रॉ करते. या पॉइंटला तर इथे बघा स्लीव मी ड्रॉ करून घेतली. याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण स्लीव पण आपण इथे कट करून घेतली आहे. आता कुर्ती आपण स्टिच करून घेऊया.